नमस्कार, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। काल मोर्याचा वाढदिवस झाला, परंतु काल वाढदिवसामध्ये खूप गडबड होती, त्यामुळे जास्त काही शूट करता आला नाही। आणि आज आहे दत्त जयंती, तर दत्त जयंतीनिमित्त आम्ही आता सगळेजण दत्तगुरूंच्या मंदिरात जाणार आहोत। तर कालचा मोर्याचा वाढदिवसाचा आणि आजचा दत्तगुरूंच्या मंदिरातला असा व्हिडिओ आता आम्ही मिळून आम्ही पोस्ट करणार आहोत। बर्थडे आहे भावाचा। घ्या 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 वहिनी घ्या। हां हे घे, आम्ही तू घे ना ते मग लवकर लवकर नाही थोडस थोडस नाही नकोच नाही घे आपू घे घे तू आपू घे भाई घे 5 रुपये लवकर नको नको घ्या। गणपती बाप्पा मोरया। बर्थडे आहे भावाचा। फुकर फुकर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मोरया, हॅपी बर्थडे टू यू। 7 वर्ष पूर्ण झाली आणि हे मोर्याचा 8वं वर्ष। लिए आए बार मारो साथ, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू मोरिया, हैप्पी बर्थडे टू यू मोरिया, हैप्पी बर्थडे टू मोरिया, हैप्पी बर्थडे टू यू। टाळ्या टाळ्या टाळ्या। छान छान। आता मोरिया भाषण करणार आहे। मोरिया सगळ्यांचे आभार मान बोल। सगळ्या थँक्यू। सगळे आलात बोल बोल ना, सगळे आलात।
कोणीतरी गावाला पप्पी घेतली होती हॉलमध्ये, सगळे रेस्क्यू लावले. इकडे बघा, इकडे बघा, इकडे इकडे. मोरेचा मित्र आले. अरे असं गिफ्ट दे, गिफ्ट दे. मित्र ना तुम्ही थँक्यू. तेव्हापासून वाट बघतोय पार्क कधी येणार, पार्क कधी येणार. उभा राहा बाबू, उभा राहा. इकडने दादा, इकडने ठेव, तिथे ठेव, तिथे टेबलवर ठेव. हा, ये पार्थ, ये तू बाजूला ये. लग्नाहून कधी आला हो? अहो काय हात मिळवा. शब्बाश. ते आम्ही निघालो आहोत दत्तांच्या दर्शनाला. जांभोरी मैदानातून आम्ही चाललो आहे. माझ्या मागे आपण बघू शकता अंबा मातेचं मंदिर, आणि या साईडला मैदानामध्ये जत्रा भरलेली आहे. वरळी बिडडी चाळ क्रमांक 51 नंबरला श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे. तर त्या दत्तगुरूंच्या मंदिरासाठी आम्ही आता दत्तगुरूंची दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आहे. आर्या, मोर्या आणि गौरी. समोर बघू शकता आपण जांभोरी मैदानामध्ये शिवसेना पुरस्कृत एक कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमानिमित्त जत्रेचं आयोजन केलेलं आहे. उत्सव महाराष्ट्राचा लोककला व खाद्य परंपरा शिवसेना पुरस्कृत कार्यक्रम आहे वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये. दत्त मंदिरातून आल्यावर आपण बघूया जत्रेला जायचं की नाही ते. हे बघा, आपण इथे समोर मंदिर पाहू शकता दत्तगुरूंचं. तर आपल्याला इथे दर्शनासाठी जायचं आहे. दत्तगुरू मंदिराच्या जवळ आता आम्ही पोहोचलेलो आहोत. श्री दत्तगुरू मंदिर ट्रस्ट, वरळी बिडी शाळा क्रमांक 51 या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत. दत्तगुरूंचं वरळीतील प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दत्त जयंतीनिमित्त उत्सव असल्याने बरीच रांग आहे. श्री दत्तगुरू महाराज की जय. समोर जांभोरी मैदान आहे, आणि जांभोरी मैदानामध्ये जत्रा आहे. हा वरळी नाक्याकडे जाणारा रस्ता, आणि हा महेंद्रा टॉवरकडे जाणारा रस्ता, आणि या बाजूला दत्तगुरूंचं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंची पालखी आहे इथे. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दत्तगुरूंचा जन्मोत्सव असल्याने दत्तगुरू महाराजांची पालखी आणि इथे पाळणासुद्धा आहे. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मग आम्ही परत तिकडे येऊ काकांच्या मुलाचा आणि त्याच्यात पहिलीच्या मुलीचं राजन आहे ते आपल्याला अर्धा पुढे गुरुदेव दत्त. पुण्यात होता ना. अच्छा घंटी वाजते बाप्पाची घंटी गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. हा हे बघ लाईट्स 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 दत्तगुरूंचं दर्शन करून झालं आहे. आता प्रसाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तगुरूंचं दर्शन करून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे वरळी बिडरी चाळ क्रमांक 44 इथे श्री दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तर त्या महाप्रसादासाठी आता आम्ही चाललो आहे वरळी बिडरी चाळ क्रमांक 44. आपण इथे बघू शकता जांभोरी मैदानला सेनाभवन उभारलेलं आहे. वातावरण एकदम भगव्यमय केलेलं आहे. वरळी बिडरी चाळ क्रमांक 44 इथे आता आम्ही आलेलो आहोत. श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळ दत्त जयंतीनिमित्त श्री साईंचा महाप्रसाद आणि भंडारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज सकाळीच मित्रांनी पूजेला ये म्हणून सांगितलं आहे आणि या महासाठी आता आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहोत. बिडरी चाळ क्रमांक 44. वा, खूप छान नियोजन केलेलं आहे. गुरुदेव दत्त. श्री साईबाबा मंदिर वरळी बिडरी चाळ क्रमांक 43 आणि 44 मधील पटांगणामध्ये श्री साईंचा महाप्रसाद आयोजन केलेलं आहे. वरळीचे आमदार सन्माननीय सचिन भाऊ आहे हे सुद्धा इथे आलेले आहेत. भाऊ नमस्कार. हात मिळव. जय महाराष्ट्र बोल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओम साईराम. ओम साईराम.
काय जेवढ्यात नाही. साईंचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही महाप्रसादासाठी आम्ही थांबत नाही आहोत, कारण खूप प्रचंड गर्दी आहे आणि मोर्यासुद्धा आता घरी जाऊया म्हणतो आहे. तर आता आम्ही बाहेर आलो आहे. खरं तर आता आम्ही घरीच निघणार होतो, पण मोर्या काय ऐकायला तयार नाही. मोर्या म्हणतो की जत्रेलाच जायचं आहे. त्यामुळे आता आम्ही परत जांभोरी मैदान या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत. बघूया जत्रा, जरा मोर्या म्हणतो जत्रेला जायचं आहे, जत्रा बघायची आहे, पाळण्यात बसायचं आहे. चला आता आपण आलेलो आहोत जांभोरी मैदानाच्या अगदी जवळ. शिवसेना भवन ची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. नमस्कार नमस्कार. जत्रेमध्ये आता आपण एंट्री करतोय आणि शेवटी मोर्या इथे जत्रेमध्ये घेऊन आलाय. मोफत आरोग्य तपासणी केंद्र शिवसेना युवासेना. आदिवासी हर्बल हेअर ऑइल. हे तेल लावलं ना की टाकलेला पण केस येतात. टॅटू आर्ट. उपवास, लोणची, सर्व प्रकारची लोणची इथे मिळते. हा कोकणातला स्टॉल आहे सिंधुरत्न श्याम परब यांचा. सर्व प्रकारचे पापड आहेत. कोणाला हवे असतील तर 2 तारखेपर्यंत जत्रेमध्ये आपण येऊन घेऊ शकता. सिंधुरत्न कोकण विकास उद्योग. पापड, कुरड्या, लोणची, कोकम रस आहे, आगळ आहे, बेडगी मिरची आहेत. लक्ष्मी महिला बचत गट. हे काय आहे? कारल्याची भाजी, आळूवडी. आपण कुठून आहात? बीडवरून आलात. वा छान. मराठवाडा पद्धतीची ही वांगी आणि इतर भाजी वगैरे आहे. जर कोणाला याची चव चाकायची असेल, बाजरीची भाकरी, पुरणपोळी. मराठवाडा पद्धतीचं जेवण जर कोणाला जेवायचं असेल तर ते इथे येऊन तुम्ही टेस्ट घेऊ शकता. साक्षी महिला बचत गट. 2 तारखेपर्यंत इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. वरळी जांभोरी मैदान. बांगडा फ्राय, सुरमई, बोंबील, पापलेट, लॉलीपॉप फ्राय. सिक्रेट कट्टा उत्तम आरेकर यांचा. दोन तारखेपर्यंत कार्यक्रम आहे. ज्यांना यायचं आहे ते इथे येऊन खाऊ शकता. फुगे फोडायचे. चला मोर्या म्हणते फुगे फोडायला जायचं आहे. बघा इथे खेळण्यांची दुकानं सुद्धा आहेत. छान आहे तसं.
बघा आता मोर्या फुगे फोडतोय. शबाश, फोडला ना. मोर्याचा नेम भारी आहे. शबाश, 2 फोडले. शबाश, दीदीला पण दे ना. व्हेरी गुड. मोरे एक दीदीला पण द्या. मस्त. इथे जत्रेमध्ये बरीचशी पाळणी सुद्धा आहेत. बघा बायकोच्या मैत्रिणी पण आल्यात. दीदी बा थँक्यू बोल तिला. जांभोरी मैदान जत्रा. हा चल, मोर्याला याच्यामध्ये बसायचं, उड्या मारा जायचं त्याला. आता मोर्या इकडे जाणार आहे जम्पिंग बॅगमध्ये उड्या मारायला. नंबर लावला आहे. थोड्या वेळाने इथे मजा करायला जाईल. ये चढ़ा रहे उसको. ये मोरिया वरती जा. जत्रेत मोर्याची धमाल असते. आर्या गेले मम्मी सोबत पाणीपुरी खायला. तिखट चटणी टाकली ना तर जास्त तिखट होतं, छान लागणार. मोठ्यांना मी पहिलं देतो. एक गोड बनवा. तिखट नाही खात, गोड आहे. मोर्याची आता जत्रेमध्ये धमाल मस्ती करून झाले आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.